नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमा अगदी 22 दिवसावर येऊन ठेपली आहे. उद्यापासून म्हणजेच 9 जुलै ते 29 जुलै या पिरियड्समध्ये 21 दिवसांची स्वामींची सेवा आहे. ती मी तुम्हाला कशी करायची, अत्यंत फलदायी आहे याची माहिती मी सांगणार आहे. तर आधी स्वामींना त्रिवार वंदना करून स्वामींकडे माफी मागू काही चुकलं असेल तर, आणि व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हा दिवस खूप महत्त्वाचा असतो म्हणजे गुरुपौर्णिमा. नावातच सगळं काय आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्वामी भक्त जे आपण शिष्य आहोत आपल्या स्वामींचे, स्वामी समर्थ महाराजांचे, स्वामी समर्थ आपले गुरु आहेत, प्रत्येकाचे गुरु आहेत, त्यांचे आपण सेवेकरी आहोत, शिष्य आहोत. तर आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं नातं आहे. खूप महत्त्वपूर्ण नात्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच आपल्या गुरुसाठी आपल्याला खूप काही सांगू इच्छिते की आजच्या या व्हिडिओमध्ये जुलै महिन्यात आपण बघणार आहोत 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंत की कोणती सेवा करायची आहे. ती 21 दिवसामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थांची महाराणी अतिशय महत्त्वपूर्ण, त्यांची आवडती अशी उच्च कोटीची सगळ्यात प्रभावी अशी सेवा आपण बघणार आहोत. ज्या सेवेने लाखो करोडो लोकांचे असंख्य प्रश्न मार्गी लागले आहेत. असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्याने ज्या अशक्य आहेत त्या शक्य केल्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या आहेत. अशा प्रकारची सेवा आहे. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. या सेवेबद्दल मी खरं तर सांगेन की आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत नक्कीच मिळतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी एवढीच विनंती करेल, कारण मी रोज करत नाही, पण आज करते. कारण मी ज्या गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी काहीतरी करायचं आहे किंवा त्यांना गुरु करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ किंवा ही सेवा महत्त्वपूर्ण असणार आहे. यापुढे सुद्धा आपले जे काही गुरुपौर्णिमेनिमित्त व्हिडिओ येतील ते सुद्धा सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे असं नका समजू की आत्ताच अधिक महिना संपला, आत्ताच वटपौर्णिमा झाली आणि आता आपण सेवा थांबल्या नाहीत. आता आषाढ महिना सुरू होणार, म्हणून चतुर्मास सुरू होणार आहे. त्यासोबतच आषाढी महिन्यामध्ये आलेली गुरुपौर्णिमासुद्धा खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे जुलै महिन्यातसुद्धा संपूर्ण महिना आपल्या सेवा करायच्या आहेत. कोणकोणत्या, कशा, अटी सर्व काही बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ त्यासाठी की बस ती प्रभावी सेवा कुठली आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. कारण संपूर्ण माहिती व्यवस्थित केलं. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, इतर माहितीपूर्ण व्हिडिओ देखील येतील. बघा, आता सप्ताहाचे जे काही सगळ्यात अगोदर तुमच्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर आता मंडळीनं तुम्हाला सांगायचं आहे, जुलै महिन्यामधील आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा, ज्याला की व्यास पौर्णिमा देखील म्हटलं आहे, या दिवशी साजरा होणार आहे. तो म्हणजे खूप मोठा उत्सव असतो. सर्व एक म्हणतात ना, गुरु शिष्यासाठी मते गुरु शिष्य कोणी असेल, सगळ्यात पहिले गुरु आहेत आपले वडील, आणि त्यांच्यासाठी आपल्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. जे वर्ग शिक्षक आहेत, त्यांचे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. आणि तुमच्या आयुष्यात जे कोणी तुम्हाला मार्गदर्शन करत असेल त्यांच्यासाठी देखील हा दिवस खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आपल्या गुरूंनी आपल्याला जे कोणी गुरु आहेत, आता श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत, तर आपण त्यांना जेव्हापासून सेवा करायला सुरुवात केली आहे, विविध पारायण, नामस्मरण जे काही आपण करतो आहोत, आपल्याला जे काही सेवा कळाले आहेत, नामस्मरण कळाले आहेत, उपाय तोडगे जे काही कळाले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपलं चांगलं झालेलं आहे. खूप करोडो लोकांची अनुभूती आलेली आहे. सोबतच परमपूज्य गुरुमाऊलीसुद्धा आपले गुरु आहेत, त्यांनासुद्धा आपण गुरुच्या जागीच मानतो. त्यांनीसुद्धा आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून भरपूर सेवा, उपाय, तोडगे सांगितलेले आहेत. म्हणजे जर वाटत असेल कधी की श्री स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग जर आपल्या आयुष्यात नसता, तर तो जर असता तर आपण कुठे असतो, काय करत असतो, कुठल्या वाईट मार्गावर असतो, कोणी वाईट गोष्टींच्या नादी लागलेला असतो. नक्कीच आपल्याला गॅरंटी आहे की आता जे काही आयुष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तर बघा, खरं नशीब समजा, खूप नशीबवान समजा की तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव आहे. तुम्ही त्यांची सेवा करत आहात, वेळोवेळी असेल किंवा रोज करत आहात. पण नशिबान समजा कुठंतरी मागच्या जन्मी काही नातं असेल, काहीतरी प्रेमळ असं नातं असेल, जेणेकरून तुम्हाला स्वामी समर्थांचे सारखे गुरु लाभलेले आहेत, दत्तगुरू लाभलेले आहेत. अध्यात्मक आहात, कलियुगातसुद्धा नशीब समजा, कारण तुमचं आयुष्यात अध्यात्म नाही, गुरु नाही, त्यांच्या आयुष्यात खरं सांगते पूर्ण खेळ खंडोबा झालेला असतो. असं दिसून येत आहे की आपल्या वातावरणामध्ये. तर मी सांगेल
श्री स्वामी समर्थ महाराजांनी आत्तापर्यंत खूप काही दिलं आहे आणि खूप इच्छा व्यक्त केली. जे काही दिलं आहे ते सगळं दिलं आहे. त्याच्यापेक्षा 100 पटीने दिलेलं आहे. सगळ्यांनाच दिलेलं आहे. बघा, त्यामुळे आता वेळ आली आहे आपल्याला आपल्या गुरूंसाठी काहीतरी करण्याची. आता जी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. बघा, 21 दिवसामध्ये तर मी एकच सांगेल, काहीही न मागता फक्त आणि फक्त निस्वार्थपणे गुरूंसाठी. मग तुमचे कुठलेही गुरु असे, श्री स्वामी समर्थ महाराज असतील तरी चालेल, दत्तगुरू असतील तरी चालेल, त्यासाठी गुरु म्हणून आपल्याला लाभले आहेत. आपल्या आयुष्याचं सोनं केलं आहे. आपण कुठेतरी होतो आणि कुठे आलो आहोत हे आपण मागे वळून बघितलं तर खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपण काय काय घडत आलं आहे. आपल्या आयुष्यात अक्षरशः पूर्णपणे तारून तिथपर्यंत आलेलो आहोत. कारण की खूप जण एवढे संकट झेलून सुद्धा नीट राहत नाही, पण आपण चांगले आहोत. बघा, विचित्र विचित्र मार्ग अवलंबतात, आयुष्याचा शेवट करून घेतात, परंतु त्यामुळे आपण आपल्याला नशिबवान समजलं पाहिजे. कारण मी एकच म्हणेल की स्वामी समर्थांचा मार्ग असा आहे ना की ते फक्त तुम्हाला देत जाणार. काहीही घेण्यात तुमच्याकडून काही रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही आहे. त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींना गुरु मानून स्वइच्छेने काय द्याल ते ते स्वतःहून सुद्धा मागणार नाहीत. त्यांना फक्त प्रिय भक्त आहेत. तुमची भक्ती आहे, तुमची निस्सीम विश्वास आहे. भक्ती वाईट काळामध्ये सुद्धा चांगल्या काळामध्ये फक्त श्री स्वामी समर्थांना विसरायचं नाही. आपल्या गुरूंना कधी विसरायचं नाही. तर तुम्ही खरे स्वामी सेवेकरी आहात एवढं लक्षात ठेवा. आता मी एकच सांगेल की मी थोडा व्हिडिओ मोठा केला आहे, तरीसुद्धा सांगतील की 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची सेवा जी आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे. स्वामी समर्थांची सगळ्यात आवडती अशी ही सेवा, आयुष्याचं सोनं करणारी, म्हणजेच एक प्रकारे एका स्वामी मार्गातील आत्मा असणारी आपली ही सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्रामृत, सारामृत. सगळ्या स्वामी भक्तांना, सेवेकरांना ही पोथी माहिती आहे किंवा सेवा माहिती आहे. तर बघा, खूप स्वामी भक्त आहेत जे नवीन आहेत, त्यांना अजूनही प्रश्न, पारायण कसं करायचं. त्यावेळेस गुरुपौर्णिमा असते, दत्त जयंती असते, स्वामी समर्थांचा प्रगट दिन असतो, त्यावेळेस आपण या सेवा करतो. पण तरीसुद्धा आता लाखो करोडो असे भक्त आहेत जे नवनवीन आपल्याला जोडत चाललेले आहेत. त्यांना अजून कळत नाही की कसं करायचं. 21 दिवसामध्ये सगळ्यात या गोष्टी मॅनेज कशा करायच्या, प्रथम सेवा कुठली करायची असेल. स्वामींची आवडती तर श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 दिवसात 21 पारायण करायचे आहेत आपल्याला. बघा, एक पारायण, एक पाठ पूर्ण वाचायचं आहे. त्यावेळेस तुमचे गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत 21 पारायण पूर्ण होणार. सोबत एकदा सांगते तुम्हाला अजून एक सेवा, म्हणजेच एक काय करायचं, 11 माळी किंवा जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपायचा आहे. याला नामस्मरण म्हणतात. जर तुम्ही हा जप केला तर तुमचं, बघा, माळेवर केलं तर अतिउत्तम आहे. तुमचं आयुष्य बदलून जाईल. 21 दिवसात जास्तीत जास्त होईल तेवढा करा. तिसरी गोष्ट येते ते म्हणजे तारक मंत्र. 21 दिवसात रोज 11 वेळा तुम्हाला एका बैठकीमध्ये बसून तुम्हाला तारक मंत्र पठण करायचा आहे. या प्राथमिक सेवा झाल्या. आता ज्यांना कोणाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे ते खरं सांगते, ग्रंथाचं जे कोणी पारायण करतील नशिबवान भाग्यवान समजा की तुम्हाला ही पारायण करायची संधी मिळाली आहे. आता बघा, पारायण म्हणजे काय, ही जी पोथी आहे ती तुम्ही स्वामी केंद्रातून घेऊ शकता. तर जवळपास केंद्र असेल, नसेल तर काय तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. बघा, किंवा मी तुम्हाला एखादा नंबर देते, त्या नंबरवरून तुम्ही ऑनलाईन पाठवतील ते. बघा, ॲड्रेस सांगितलेला की कुठे राहता, काय करता, ते तुमच्या घरापाशी कोणतं लोकेशन आहे किंवा जवळपास केंद्र असेल तर उत्तम आहे. ते केंद्रात जा आणि तुम्ही ते आणू शकता. बघा, तुमची काही गैरसोय होणार नाही. वेळोवेळी तुम्ही ते केंद्रात जाऊ शकता, सेवा करू शकता. सर्व साहित्यसुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. तर नक्कीच मी तुम्हाला हा नंबर देते. बघा, तुम्हाला सांगते, 51 रुपयांची ही पोथी आहे. या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत प्रॉपर. आता ते 21 अध्याय म्हणजे काय, तर प्रत्येक अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या महाराजांच्या प्रत्येक लीला आहेत. त्यांनी जी कोणा मनापासून या ग्रंथाचं पारायण केलं असेल किंवा जे पारायण नित्यसेवा करतात, नित्यसेवा आपण रोज 3 अध्याय वाचतो, तर त्या असतील त्यामध्ये काय काय लीला केली, स्वामी समर्थांनी त्यांनी काय काय अनुभूती दिली, त्यांना माहिती असेल. तर आता ज्या वेळेस तुम्हाला 21 दिवसात 21 पारायण करायचे आहे, त्यावेळेस तुम्ही एका दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे. सकाळी उठल्या ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकणार आहात. आता तुम्ही दुपारी 12 ते
4पर्यंत काय करायचं आहे की 21 दिवसात आपल्याला रोज या पारायण करायचं आहे. अजून एक महत्त्वाचा गोष्ट ती म्हणजे काय, पारायण करत असताना 21 पारायण करायचे आहेत. थोडेसे मधले दिवस आमचे इकडे तिकडे होणार आहेत. म्हणजे आता धर्म असू शकतो कोणाला, समजा काही सुतक विटाळ आपल्या हातात नसतात. सुतक विटाळाच्या पण एक वेळ तुम्हाला विटाळ तरी माहिती असणं डिलिव्हरी होणार आहे, अचानक डिलिव्हरी होऊ शकते. मग कसं करणार, नात्यात एखादं काय जवळचं पाव कोण वारलेलं आहे, किंवा एकच सांगेल की मासिक धर्म जर असेल तर 4-5 दिवस सेवा थांबवायची, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. म्हणजे जर सुतक विटाळ जर पडलं तर तुम्हाला सेवा पूर्ण थांबवायची आणि मग परत संकल्प सोडून परत सेवा करायची. आता बघा, पारायण करत असताना सुरुवातीला तुम्हाला संकल्प सोडावा लागेल. 21 दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त समर्थांसाठी जर अगोदर तुम्हाला संकल्प सोडावा लागला असताना तारखेपासून, तर गुरुवार पण आहे बघा. योगायोगाने तुम्हाला गुरुवारच 9 जुलैला सकाळी सकाळी तुम्हाला संकल्प सोडून या पारायणाला सुरुवात करायची आहे. 21 दिवसाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि अगोदर तुम्हाला 8 तारखेला जर तुम्हाला शक्य झालं तर जवळपास स्वामींचा दत्ताचं असेल तिथं जावा. तुम्हाला एक विनंतीच आहे, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जावा आणि त्या स्वामींच्या मठामध्ये, दत्ताच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्ही ठेवायचे आहेत चरणावरती. आणि तिथे ठेवताना विनंती करायची आहे की उद्यापासून मी श्री स्वामी समर्थ महाराज महादत्त महाराज गुरुदत्त पौर्णिमा 21 दिवसांच्या पारायणाला सुरुवात करत आहे. श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराजांच्या पोथीचं सेवा करणार आहे. तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडू द्या, कोणतेही अडथळा येऊ देऊ नका, एवढंच बोलायचं आहे, बाकी काही नाही. बघा, मुजरा करायचा आहे, त्रिवार मुजरा करायचा आहे, नाक घासायचं आहे, परत यायचं. ते झाल्यानंतर गुरुवारी सकाळी सकाळी लवकर उठायचं. 21 दिवस आपल्या घरामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे. 2 टाईम गोमूत्र शिंपडायचं, कारण ही सेवा आहे आपण संकल्पयुक्त आणि अजून भरपूर सेवा आहेत, ती मी तुमच्या व्हिडिओ लवकरच पुढे येतील. बघा, 21 दिवसात आपल्याला 21 दिवसात सुद्धा काही नियमांचे पालन करायचे आहे. त्यामुळे घराची पूर्णपणे स्वच्छता करून घ्यावी, कारण ही जी सेवा आपण करणार आहोत. आता बघा, सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली, गुरुवार आहे, तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे. आता देवघराची आणि देवाची पूजा जी करायची आहे ती स्वच्छ कापड वगैरे घालायचं आहे. आसन बसण्यासाठी घ्यायचं आहे, एक तामण ठेवायचं आहे, ताट, पाणी, आता हळद, कुंकू, अक्षदा, फुलं हातात घ्यायची आणि तिथं संकल्प करताना काय बोलायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा